ദോശ മസാല നെറോസ്റ്റ് ജ്യൂസ് ഈ പൂരാ കോളേജ് के പിള്ളേർ ഇവിടെ വരും. ये सुबह नहीं है, आफ्टरनून है. आफ्टरनून के बज रहे 2 और मैं अपने कुंभकर्ण जैसी नींद को आत्महत्या करके त्याग पत्र देके मैं जा रहा हूँ अभी रेस्टोरेंट कुछ खाने के लिए, क्योंकि मुझे लगी है भूख. और ये मेरा फेमस रेस्टोरेंट है, मैं हमेशा इसी के अंदर आता हूँ. रेस्टोरेंट का लोकेशन देखो, दिख रहा होगा आप लोगों का नेम. मलयालम में भी कुछ लिखा हुआ है लेकिन मुझे नहीं पता. आरा टॉर्स है. तो देख रहे होंगे आप लोग, ये है केरला पराठा, जो सेम आप लोग को लच्छा पराठा की तरह मिलता होगा. आप लोग अक्सर 5 स्टार होटल में भी जाते होंगे या किसी भी फाइन डाइनिंग रेस्टोरेंट के अंदर. ये सेम लच्छा पराठा के तरह दिखता है. लच्छा पराठा बनता है भी गेहूं से बनता है लच्छा पराठा, और ये मैदा का बेस है, ये मैदा से बनता है. तो दिख रहा होगा आप लोगों को बढ़िया से. ये काफी जालीदार एकदम, ये काफी फेमस है केरला के अंदर. यहाँ के लोग अक्सर इसको पसंद करते हैं बीफ रोस्ट के साथ, बीफ करी के साथ, क्योंकि ये काफी पसंद करते हैं यहाँ के लोग. तो मुझे भी मेरे कॉलिग्स ने सजेस्ट किया था कि आप ट्राई करो ये, तो मेरे फर्स्ट दिन से ही फेमस है. क्योंकि वैसे मैं बीफ ट्राई नहीं करता, मैं बीफ खाता नहीं हूँ कभी, तो इसीलिए मेरा फेमस डिश है केरला पराठा. और ये आप लोगों को दिख रहा होगा अंडा करी. तो चलो ट्राई करते हैं. आप लोग वीडियो में ही ट्राई करो, यहाँ तो आ नहीं सकते आप मेरे साथ. अभी वीडियो बना रहा था केरला पराठा और अंडा करी के ऊपर. तो ये ऑनर है, जो इस रेस्टोरेंट का ऑनर है, इन्होंने मुझे बताया. अब मुझसे भी कुछ रिव्यू ले लो, तो मैं इनसे पूछता हूँ अंकल जी से. तो अंकल जी, स्वागत है आपका मेरे इस वीडियो के अंदर, और आप अपना रेस्टोरेंट के बारे में क्या बताना चाहोगे? इधर केरला का परोठा, अच्छा परोठा, बीफ है, चिकन 65, ചിക്കൻ ബിരിയാണി, ബീഫ് ബിരിയാണി, ദോശ മസാല നെറോസ്റ്റ് ജ്യൂസ് ഈ പൂരാ കോളേജ് के പിള്ളേർ ഇവിടെ വരും. പിന്നെ നമ്മുടെ കസ്റ്റമേഴ്സ് എല്ലാവരും ഇവിടെ പറഞ്ഞാല് പാവപ്പെട്ടവർക്ക് എല്ലാവർക്കും ഒരേ മാതിരിയാണ്. വില കമ്മിയാണ്, എല്ലാവരെക്കാട്ടി റേറ്റ് കമ്മിയാണ്. എല്ലാവരും 20 രൂപ 30 രൂപ കൊടുക്കണേ, നമ്മളെ 15 രൂപ പൊറോട്ടയ്ക്ക് കൊടുക്കുള്ളൂ. അതുപോലെ ബീഫായാലും എന്തായാലും പിന്നെ നല്ല സാധനം മാത്രമേ കൊടുക്കുള്ളൂ. നമ്മൾ കൊടുക്കുന്ന സാധനം ക്വാളിറ്റി നല്ലതായിരിക്കും. പിന്നെ അവർക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ട സാധനമാണ്, അവർ വന്ന് കഴിക്കും. ആരോട് എല്ലാവരും നമുക്ക് വേണ്ടപ്പെട്ട പിള്ളേരാണ്. അപ്പൊ അവരും നമ്മളോട് അങ്ങനെയാണ് പെരുമാറുന്നത്. അതായത് നമ്മുടെ കസ്റ്റമർ ഒരിക്കലും നമ്മളെ വിട്ടുപോയില്ല. ഇത് ഒരു 10-30 കൊല്ലമായിട്ട് ഈ ഹോട്ടൽ ഇവിടെ ഉള്ളതാണ്. ഈ കസ്റ്റമർ നമ്മുടെ അടുത്തുള്ളതാണ്. ഇവൻ ഇവിടെ കിടക്കുന്ന 4 ഇവൻ നമ്മളോട് കമ്പനിയാണ്. ഇവിടെ വന്നിട്ട് ഭക്ഷണം കഴിക്കോളൂ. എനിക്ക് പൊറോട്ടയും മുട്ടക്കറിയും ഇവിടെ ഭയങ്കര ഫേമസ് ആണ്. അപ്പൊ നിങ്ങൾ എല്ലാവരും ഇത് കണ്ടവരെ എല്ലാവരും ഒരിക്കലും ഇവിടെ വന്ന് കഴിക്കാൻ നോക്കാം. ഓക്കെ, ബൈ ബൈ. तो अंकल ने बताया है अपने मलयालम भाषा में, मलयालम के अंदर आपको एक्सप्लेन किया है कि क्या क्या इनके यहाँ फेमस है, क्या क्या प्रसिद्ध है और क्या उपलब्ध है. तो आप विजिट करो इनके रेस्टोरेंट. आपको पता ही होगा ये नेशनल हाईवे है, उनके नियर लेफ्ट साइड में ये रेस्टोरेंट पड़ती है. हयात से थोड़ी सी पीछे, हयात एक 5 स्टार प्रॉपर्टी है, इससे थोड़ी सी पीछे है. मैं अक्सर आता हूँ अंकल के पास. तो बाय. आप लोग लाइक शेयर सब्सक्राइब करना ना भूले मेरे चैनल को. बाय. ओके भाई, शुक्रिया, बहुत शुक्रिया.